को पड़ी है, शिंदे सरकार को पड़ी है और वही जुमलाबाजी करके वोट लेने का इनका जो प्रयास है ये सफल नहीं होगा, क्योंकि इनको देने के लिए और जो अटी और शर्ती जीआर निकाल कर लगाए इसका तो फायदा जितने महिला है उसमें 20-22% महिला को भी नहीं होगा। और ये लाएंगे कहाँ साल भर में 40,000 करोड़ रुपया कहाँ से करेंगे, किधर से लाएंगे। आज पूरा राज्य बर्बादी की ओर है। बहुत सारे लोगों को अभी तक पैसे नहीं मिल रहे हैं, घरकुल का पैसा नहीं मिल रहा है, घर बांधने का, कॉन्ट्रैक्टर के पैसे पड़े पीडब्ल्यूडी के, एजुकेशन के कॉन्ट्रैक्टर के पैसे नहीं मिल रहे हैं और ये योजनाएं ला रहे। इंफ्रास्ट्रक्चर पे इन्होंने करोड़ों रुपए उड़ाया, जिसमें से इन्होंने 25 से 30% कमीशन खाया है। ये सब समृद्धि में पैसे कमीशन खाया है। ये सब बातें जो है ये पूरा राज्य को उजाड़ के रखा है। और अभी जो योजना लाई इसमें केवल यही है कि ये गुमराह करने का एक छोटा सा प्रयास इन्होंने किया है। जनता इससे भुल्लुभेगी नहीं और महिला है कभी ऐसे इनके बहकाव में आएंगी नहीं। ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली, ती मात्र रद्द केलेली आहे। पुढच्या आठवड्यात घेणार असल्याचं समजतंय, काय नाही मला माहित नाही, मला काही त्या संदर्भात बोलवलं नाही, पण पुढच्या हप्त्यात आठवड्यात झाली तर हरकत नाही। आमची अपेक्षा आहे की सगळ्यांना सर्वपक्षीय बोलवा आणि खरं तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, भांडणं लावून या दोनही समाजांना एकत्र आणून एकत्र बसवून एक सामंजस्याची भूमिका आणि मध्यम मार्ग काढण्याची भूमिका केली पाहिजे। ती सरकारची जबाबदारी आहे। हे राज्याच्या हिताचं नाही, मराठी वर्सेस ओबीसी करून गावागावामध्ये जे काही आता वातावरण निर्माण दूषित वातावरण होते आहे आणि एकमेकाचे वैरी बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे, यामध्ये सरकारने तातडीनं तोडगा काढावा आणि दोनही समाजाला समाधान होईल। आमोरासमोर बसवा, काही अडचण नाही, हे काही कोणाचे दुश्मन नाही, असा मार्ग निघावा अशी माझी अपेक्षा आहे। 1 रुपये पीक विमा योजना हे सरकारने आणले, मात्र सामने एक स्टिंग ऑपरेशन केले, ज्यामध्ये 1 रुपयाच्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केंद्रात अर्ज भरण्यासाठी 100 रुपये मागितले जात आहेत। अशा पद्धतीची लूट आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते। नाही, लुटारूंचं सरकार आहे। दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, या सरकारची भूमिका आहे।